वेलकम बॅक टू विनया भटक्या. आजचा व्हिएतनाम टूरचा आपला 5वा दिवस आहे आणि आज दानांगवरनं आम्ही चाललो आहे हनॉईला. हनॉईवरनं परत एक 50 किलोमीटरवर दुसरं एक सिटी आहे, त्या सिटीमध्ये जाणार आहोत आणि मग तिथे उद्याचं साईट सीइंग असेल. आज सुद्धा आता दुपारचं 12:40 आमचं फ्लाईट आहे दानांग एअरपोर्ट टू हनॉई. तिकडे उतरल्यानंतर मग आमची बस तयारच असेल. आम्ही आलेलो आहे ते एक पुण्याचे नितीश म्हणून त्याच्या टूर कंपनीमधून आलेलो आहे. त्याचा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर सगळीकडे देईलच. तर बघू आपण आज आपला प्रवास कसा होतो ते. सकाळचा ब्रेकफास्ट करून आम्ही आमच्या हॉटेलमधनं साधारण 9:30-10च्या सुमारास निघालो आणि दानांगच्या या एअरपोर्टला आलो. दानांगचा एअरपोर्ट हा व्हिएतनाममधलं तिसरं मोठं एअरपोर्ट आहे आणि आमचं फ्लाईट जे होतं ते VI जेटचं फ्लाईट होतं, डोमेस्टिक फ्लाईट होतं. VI जेट आणि व्हिएतनाम एअरलाइन्स हे पॉप्युलर इथे एअरलाइन्स आहेत. दानांगला 2 टर्मिनल्स आहेत, वन इंटरनॅशनल आहे आणि दुसरं आहे ते डोमेस्टिक आहे. आमचं फ्लाईट होतं ते डोमेस्टिकवरून होतं आणि हे तिसरं इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हिएतनामचं आहे. आता आपण आलेलो आहे ते फ्लाईटमध्ये बोर्डिंग झालेलं आहे आणि डोमेस्टिक आणि इंटरनॅशनलला जवळजवळ 10 मिलियन्स पॅसेंजर एव्हरी इयर दानांगमधनं जातात. याच्यावरून तुम्हाला कल्पना करू शकता की किती मोठं हे एअरपोर्ट आहे आणि ह्याची कनेक्टिव्हिटीसुद्धा डोमेस्टिक ह्याच्याकरता बरेच आहे. डोमेस्टिक एअरलाइन्स व्हिएतनाम एअरलाइन्स, पॅसिफिक एअरलाइन्स, विजेट अँड बांबू अशा 4 डोमेस्टिक एअरलाइन्स आहेत. त्या व्हिएतनामच्या डोमेस्टिक फ्लाईट्सकरता ऑपरेट होतात. आता टुरिझम पण भरपूर वाढलं असल्यामुळे ह्या फ्लाईट्ससुद्धा सगळ्या फुल जातात. आता टेकऑफ बघा आमचा किती छान चाललेला आहे टेकऑफ. नेहमीप्रमाणे टेकऑफ अँड लँडिंगला तुम्ही विंडोमधनं तुम्हाला जो व्ह्यू दिसतो तो नेहमीच बघण्यासारखा असतो. तुम्ही किती वेळा जरी प्रवास केला एअरलाईन विमानाने तरी टेकऑफ आणि लँडिंग हे बघण्यासारखंच असतं. हे बघा, हे दानांग सिटी बघा, काय छान दानांग सिटी दिसते. किती मोठीच्या मोठी अशी ही सिटी आहे आणि स्कायस्क्रेपर्ससुद्धा बघा किती मोठमोठे आहेत. बरेचसे जे मोठमोठ्या बिल्डिंग दिसत आहेत हे हॉटेल्स आहेत. त्या साईडला तुम्हाला समुद्र आहे, मोठा तो बीच आहे, ज्या बीचवर आपण मागच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेतली होती. 11 किलोमीटर लांबीचा वन ऑफ द वर्ल्ड क्लास बीच आहे दानांगला. आणि वरनं दानांग बघा किती छान दिसते. साधारण 1 hour 40 minutesचं फ्लाईट आहे दानांग टू हनोई. आता हनोईची वेदरचा फोरकास्ट जो होता तो इतका काय चांगला नव्हता. थंडी होती आणि फॉगी पण आहे. हे बघा, आता 1.5 तासानंतर आपण हनोईला लँडिंग करतोय आणि अगदी खाली उतरतोय तरीसुद्धा क्लॅरिटी, व्हिजिबिलिटी इतकी काय चांगली नाही आहे, कारण फोरकास्टच फॉगी, रेन असा हनोईचा वेदर होती. 13 का 14 डिग्री टेम्परेचर होतं, त्यामुळे थंडी पण बऱ्यापैकी थंडी होती. आता लँडिंग पण बघा, व्हिजिबिलिटी चांगली नसल्यामुळे एवढं क्लिअर असं काय दिसत नाही आहे. पण हनोई हे कॅपिटल असल्यामुळे मोठाच्या मोठा असा एअरपोर्ट आहे. डोमेस्टिक T1 अँड T2 इंटरनॅशनल असे 2 टर्मिनल्स आहेत तिथे आणि खूपच प्रवासी ऑल ओव्हर वर्ल्डमधनं हनोईला येतात, कारण कॅपिटल आहे आणि इथूनच बऱ्याच लोकांचा व्हिएतनामची टूर चालू होते. आमची टूर चालू झाली ती होचिमिन सिटीमधनं. लँडिंग झाल्यानंतर मग शेवटी आम्ही आलो ते आमचं बॅगेज कलेक्शन करता. सगळ्या प्रोसेस स्मूथ होत्या, असं काय प्रॉब्लेम नव्हतं. 30 मिलियन्स पॅसेंजर ॲन्युअली हनोई एअरपोर्ट हँडल करते, म्हणजे याच्यावरनं कल्पना येऊ शकते की किती बिझी एअरपोर्ट आहे.
इमिग्रेशनला सुद्धा भरपूर मोठी लाईन असते. जेव्हा तुम्ही सकाळी येता तेव्हा इमिग्रेशनला सुद्धा भरपूर लाईन असते. बॅगेज कलेक्शन झाल्यानंतर आमची ही बस थांबलीच होती. आता इथून साधारण आम्हाला 100 किलोमीटरवर नीन बिन ही एक सिटी आहे, त्या सिटीला जायचं होतं. साधारण 2.5 तासाचा तरी प्रवास असावा. नेहमीप्रमाणे ड्रायव्हरनी आमचे सामान सगळं ठेवलं आतमध्ये आणि हा मागचा दिसतोय हा हानोईचा एअरपोर्ट. किती पार्किंग प्लेस, पण खूप मोठी पार्किंग प्लेस आहे. आणि निघालो आम्ही ते नीन बिन सिटी करता. साधारण 2.5 आवर्स ते 3 आवर्स लागू शकतात ट्रॅफिकवर अवलंबून आहे. पण जेव्हा हानोई सोडल्यानंतर एक साधारण 10-15 किलोमीटर नंतर तुम्हाला व्हिएतनामची आयडिया येते. आणि हे जे दिसत आहेत ही सगळी ॲग्रिकल्चर सेक्टर आहे. आता ह्यांची इकॉनॉमी जी आहे व्हिएतनामची ती मेनली टुरिझम आणि ॲग्रिकल्चरवर बेस अशी इकॉनॉमी झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा ट्रॅव्हल करता तुम्ही मेन सिटीच्या बाहेर तेव्हा तुम्हाला सुंदर असे हे शेत दिसतात, हिरवीगार शेत दिसतात. मेन प्रॉडक्ट्स आहे ते राईस आणि कॉफी आहे. एक्सपोर्टसुद्धा बऱ्याच प्रमाणात राईस आणि कॉफीचा होतो. आणि कॉफी इतकी पॉप्युलर आहे की तुम्हाला निरनिराळ्या प्रकारची कॉफी इथे प्यायला मिळते. साधारण 3 तासाचा प्रवास करून आम्ही आमचं हॉटेल दी रीड या हॉटेलला आलो. हे हॉटेल अगदी सेंटरमध्ये आहे निनबिनच्या. आणि पाऊस पडतच होता, फॉगी होतं, थंडी पण बऱ्यापैकी चांगलं होती. आणि हॉटेलचं रिसेप्शन बघा, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन हॉटेलचं रिसेप्शनचं तर अतिशय सुंदर असंच वर्णन करता येईल. मोठीच्या मोठी ही लॉबी आहे आणि असं वाटतं की हॉटेल हे नवीनच झालेलं आहे. फारच सुंदर, स्वच्छ आणि भव्य असं ही लॉबी आहे. नेहमीप्रमाणे आमच्या वंडरलस्ट टूरचा मॅनेजर नितीशनी सगळ्यांचे पासपोर्ट घेऊन प्रत्येकाला आपापली रूम दिली. ही दिसते ही आमची रूम आहे. आतमध्ये शिरल्यानंतर 4 स्टार हॉटेलप्रमाणेच लेफ्ट हँड साईडला किंवा राईट हँड साईडला तुमचं जे बाथरूम असतं, टॉयलेट. आणि या हॉटेलला आम्हाला मिळाला तो बाथ टब. आता बाथ टबमध्ये वापरण्याकरता टाईम नव्हता. हे बघा, हे जे दिसते हे आमचे छान असे बेड्स होते. बसण्याकरता सोफा पण होता. नेहमीप्रमाणे ज्या सोयी असतात, टी, कॉफी, फ्रीज, या सगळ्या सोयी या हॉटेलच्या रूममध्ये अवेलेबल होत्या. बाहेर जेव्हा तुम्ही व्ह्यू बघता तेव्हा ते तुम्हाला परत हे दिसत आहेत, ही शेतं, ग्रीन शेतं आहेत. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही सीझनमध्ये येता, ॲग्रिकल्चर सीझनमध्ये लश ग्रीन असतं. आणि ही हॉटेल जे आहे एक बाजूनी त्या साईडनी रिव्हर पण जाते. आणि हे हॉटेल पण मला वाटतं साधारण 12-15 फ्लोअरचं हॉटेल आहे. हे बघा किती छान दिसते. इथे कॉन्फरन्ससुद्धा बऱ्याचशा होतात. आणि मेन सिटीपासून 4 किलोमीटर आणि जे आपण बोट राईड करता येणार आहोत त्रांगआन म्हणून, इथनं हे 8 किलोमीटरवर हॉटेल आहे. म्हणजे ते अगदी व्यवस्थित लोकेटेड असं हॉटेल आहे सिटीपासून. या हॉटेलचा व्ह्यू बघा किती छान आहे. बरीचशी ऑक्युपन्सी पण दिसत होती. आणि हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर बघा काय सुंदर हा व्ह्यू आहे. संध्याकाळी आम्ही साधारण 7च्या सुमारास बाहेर पडलो. आम्ही दुपारी 4:30-5ला आलो होतो. रेस्ट घेऊन बाहेर पडलो आणि ह्या रिव्हरवर बसलेलं हे रेस्टॉरंट्स, हाऊस आहेत. लाईटिंग तर काय एकदम सगळे व्हिएतनामच्या प्रत्येक सिटीमध्ये तुम्हाला लाईटिंग असं मस्त दिसतं. त्याच्यामुळे सगळ्या सिटी ह्या ज्या उठून दिसतात.
ट्रॅफिक जसा फार काय दिसत नव्हतं या सिटीमध्ये, आणि तुम्हाला रस्त्याने चालणारी माणसंसुद्धा अशी काय फार दिसत नव्हती. ही बघा, ही रिव्हर आहे आणि या रिव्हरच्या काठावर ही रेस्टॉरंट्स, हॉटेल, घरं, आणि रस्त्यावर सुद्धा डेकोरेशन बघा किती छान केलेलं दिसते. ओव्हरऑल ही सगळी व्हिएतनामची जी सिटी आहे ती एकदम टुरिस्ट फ्रेंडली, ॲट्रॅक्टिव्ह केली आहेत. मग आम्ही आलो ते त्यांच्या सिटी सेंटरमध्ये. बऱ्याच लोकांना मसाज पण करायचा होता, तर हे नितीशनी सजेस्ट केलेलं मसाज पार्लर होतं. बऱ्याचशा लोकांनी आमच्या इथे लेग मसाज, हेड मसाज, शोल्डर मसाज, निरनिराळ्या प्रकारची बॉडी मसाज असं करून घेतलं. आणि खरं सगळ्यांचा अभिप्राय, फीडबॅक अतिशय चांगला होता. तोपर्यंत काही लोक हे पीक फॅमिली कॅफे म्हणून एक बार आणि रेस्टॉरंट होतं, तिथे बसलो आणि हॅपी अवर्स चालू असल्यामुळे तिथे थोडंसं ड्रिंकसुद्धा एन्जॉय केली. स्वस्तामध्ये तुम्हाला इथे बिअरसुद्धा मिळते, सॉफ्ट ड्रिंक्ससुद्धा मिळतात. लेडीज लोकांनीसुद्धा सॉफ्ट ड्रिंक्स एन्जॉय केली. आणि मोठ्याच्या मोठं हा बार आहे, काय छान असा बार आहे. आणि हे टुरिस्ट फ्रेंडली बार्स केलेले आहेत व्हिएतनाममध्ये. प्रत्येक सिटीमध्ये तुम्हाला दिसतील आणि तुम्ही तिथे एन्जॉय करू शकता. हे बघा, हे चिअर्स करून आमचा पाचवा दिवस ट्रिपचा आम्ही एन्जॉय केला. नंतर एक साधारण 1-1.5 तासाच्या ह्याच्यानंतर आम्ही निघालो ते जेवणाकरता. ह्या हॉटेलमध्ये पण बघा मोठाच्या मोठा टी व्ही स्क्रीन लावलेला आहे आणि कंटिन्युअस काय ना काहीतरी या स्क्रीनवर चालू असतं. पिझ्झा पण इथे पॉप्युलर दिसतोय. मग आम्ही आलो ते कढई इंडियन रेस्टॉरंटला. या हॉटेलमधनं आम्ही निघालो. हे चालत साधारण एक 10-15 मिनटाच्या अंतरावर हे कढई रेस्टॉरंट आहे. चालतानासुद्धा आजूबाजूचंसुद्धा खूपच टुरिस्ट तुम्हाला दिसत होते, कारण हे शहर निन्मिन खूप पॉप्युलर आहे. आणि इथे ही कढई रेस्टॉरंटला आलो. इंडियन रेस्टॉरंट आहे त्यामुळे सगळं इंडियन फूड होतं. अतिशय सुरेख असं हे इंडियन फूड मिळालं. इथूनची बटर नान तर अतिशय सुरेख अशी बटर नान होती. नंतर व्हेज, नॉनव्हेज अशा दोन्ही डिश आमच्या लोकांनी मागवल्या होत्या आणि ऑथेंटिक इंडियन टेस्ट होती. जास्त स्पायसी पण नव्हतं. हे बघा, हे जे दिसतंय हे त्यांचं रेस्टॉरंट आहे. ही दाल फ्राय, दाल तडका, नान, म्हणजे असं करत आम्ही जेवण झाल्यानंतर मग परत आमच्या हॉटेलकरता निघालो. साधारण 10:30-11 वाजले होते आणि अजूनसुद्धा काय छान सिटी दिसत होती. हे बघा, हॉटेलमध्ये आम्ही रात्री परत आलो. तर असा होता आमचा हा 5वा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता पुढचं आपण निनबीनचं साईटसीइंग आणि बोटिंग बघूया. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.